तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मधील मॅथ्स आणि रिजनिंगचे क्वेश्चन बघूया. तर क्वेश्चन नंबर 81. सेंटीमीटर त्रिज्येचा भरीव घन गोल वितळून त्याच्यापासून 10 सेंटीमीटर त्रिज्या व 4 सेंटीमीटर उंची असणाऱ्या भरीव वृत्तचित्ती तयार केल्या तर किती वृत्तचित्ती तयार होतील? n नंबर ऑफ वृत्तचित्ती तयार होतील आपल्याला माहिती आहे. तर व्हॉल्यूम ऑफ स्फेअर विचारले इथं. व्हॉल्यूम ऑफ स्फेअर चा फॉर्म्युला काय असतो? 4/3 पाय आर क्यूब. आणि व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काय असते? व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काय असतं? पाय आर स्क्वेअर एच. हा आर आणि हा आर वेगळा आहे. जर आपण व्हॉल्यूम ऑफ स्पेअरला जर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरनं जर भाग दिला तर n नंबर ऑफ किती सिलेंडर तयार होतील याची माहिती भेटून जाईल. तर आपण भाग दिल्यानंतर ते पायला पाय कॅन्सल होईल. त्यानुसार 4/3 आर किती दिलेलं आहे याचं? 30 दिलेलं आहे. 30 गुणुले 30 गुणुले 30 होईल. इज इक्वल टू किती सिलेंडर तयार होतील? n नंबर ऑफ म्हणजेच आर स्क्वेअर एच. याचा आर किती, रेडियस किती आहे? 10. 10 गुणुले 10 गुणुले हाईट किती आहे? एच एवढी हाईट आहे. 4 इथं 4 हाईट दिलेली आहे इथं. 4. जर आपण हे भाग दिला, 4 ला 4 कॅन्सल, 1 0 0 गेले, 3 त्रिक 9. इथं 10 आलं, 10 9 90 येईल. तर किती होतील सिलेंडर तयार? 90 तयार होतील. त्यानुसार ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे. नंबर नेक्स्ट. एक रेल्वे गाडी 480 किलोमीटर अंतर एक समान वेगाने धावते. रेल्वे गाडीचा वेग 8 किलोमीटर ताशी कमी असल्यास तेच अंतर पूर्ण करण्यास 3 तास जास्त लागतील. ऑब्विसली लागतील, कारण आपण त्याचा स्पीड कमी केला 8 किलोमीटरनं. तर रेल्वे गाडीचा मूळ वेग काय? तर हा त्या पेपरमधील सर्वात बऱ्यापैकी कठीण क्वेश्चन होता. तर बाय ऑप्शन जाणं बेटर राहील. बाय ऑप्शनच. बाय ऑप्शन गेलं तर पहिला आपण जर 40 ऑप्शन घेतला, मेथड ऑफ फॅक्टरायझेशन वापरलं तरी चालून जाईल इथं. तर 480 भागिले आपण 40 केलं, त्यानुसार 8 किलोमीटर स्पीड कमी केलं तर 480 भागिले 32. 8 किलोमीटरनं स्पीड कमी होते, तर याचा भागाकार किती येतोय? 12 वर. आणि याचा भागाकार किती येतोय? 15 वर. ऑब्विसली 3 अवर जास्त लागतं याला. 3 अवर जास्त लागली इथं. तर ऑप्शन क्रमांक 1 फॉलो करतोय. त्यानुसार ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे याचं. नंबर नेक्स्ट. आकृतीमध्ये दिलेल्या सरळ रेखी आयताकृती आकाराची परिमिती किती? परिमिती काढायची बघा. हा पहिला 5, त्यानुसार हा 9. त्यानुसार हा भाग काढण्यासाठी इथून बघा, इथं 5 दिले एवढा भाग आणि इथं 2 दिलाय, त्यानुसार हा 3 आला. त्यानुसार हा पण 3 आला. 7 आणि 3 10 आला. हा बाजू आली 10. प्लस 10 केलं, ही बाजू सगळी पूर्ण मिळून ह्या बाजूची पूर्णपणे 9 असेल. एकूण 9 असेल. प्लस ही 7 बाजू आणि ती 2 बाजू. 7 प्लस 2 यांचं जर आपण बेरीज केली तर 42 सेंटीमीटर येते. नंबर नेक्स्ट. 42 ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे. नंबर नेक्स्ट. एका वाऱ्यामुळे एक 21 मीटर उंच झाड बुंद्यापासून 1 मीटर अंतरावर अशा प्रकारे तुटते की त्याचे टोक जमिनीसोबत, ठीक आहे, इथून हे झाड तुटलं, इथं आलं 1 मीटर अंतरावर. झाडापासून 7√3 अंतरावर टेकल्यामुळे जमिनीसोबत एका विशिष्ट कोन बनवते. तर झाडाची उंची काढा विचारलंय. एक्स झाडाची उंची काढायची, म्हणजे जिथून मोडले त्याच्या अगोदरचा भाग काढायचा आहे. म्हणजे इथे काय दिलेलं आहे यांनी? 7√3 दिलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे एक थेरम माहिती आहे, 30 60 90 ट्रायंगल. 30च्या बाजूची फक्त 1 असते, √3 असते, तर ही 2 असते. तर हे पाठ करून घ्यायचं सरळ सरळ.
हे 30 आहे, हे 90 आहे आणि हे 60 डिग्री आहे. तर इथं 60 डिग्रीच्या पुढची बाजू काय दिलेली आहे इथं? 7√3 दिलेली आहे, म्हणजे 7 पट दिलेली आहे. तर 30 डिग्रीच्या पुढची बाजू कोणती आहे? एक्स बाजू आहे. तर ती 7 पट होईल. 7 उत्तर येईल. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे. सोपं आहे. 30, 60, 90चं पाठ करून घ्यायचं. 1, √3 आणि 2 पाठ करून घ्या सरळ सरळ. जर आपल्याला विचारलं असतं तर 90 डिग्रीच्या पुढची बाजू 14 आली असती. 14 आणि 7 बरोबर 21 मीटर होते. त्यानुसार ऑप्शन क्रमांक 1 या झाडाची 7 मीटर एवढी उंची असेल. एका शिक्षकाने नंबर नेक्स्ट 85 एका शिक्षकाचे उत्पन्न आणि खर्च यांचे गुणोत्तर 11:9 आहे. तर त्यांचे वार्षिक 36,000 रुपयाची बचत केली तर त्याचे मासिक उत्पन्न हा इथे थोडासा ट्रॅप होता ह्या क्वेश्चनमध्ये. इथं वार्षिक म्हटले आणि इथं मासिक म्हटलेलं आहे. त्यानुसार जर वार्षिक उत्पन्न आपण घेतलं तर 36,000 भागिले 12 केलं आपण तर ते किती येतं? 3,000 येतं. तर त्याचं मासिक उत्पन्न 3,000 आहे. जर उत्पन्न जर 11 असेल आणि खर्च जर 9 असेल बचत किती असेल मग? 9 2 भाग बचत असेल. 2 भाग बरोबर किती दिलेलं आहे इथं? 3,000 दिलेलं आहे. 3,000 तर 1 भाग बरोबर किती? 1,500. तर आपल्याला काय विचारलंय? 1,500. तर आपल्याला काय विचारलंय? उत्पन्न विचारले. उत्पन्न किती आहे एकूण? 11 भाग आहे. म्हणजे 11 भाग म्हणजे ह्याच्या 15 पट असेल. जेव्हा आपण त्याचे 15 पट करेल 16,500 उत्तर येईल याचं. नंबर नेक्स्ट. एका वर्गात 40% मुलांनी शिष्यवृत्ती मिळाली. 50% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत असेल आणि वर्गात मुलींची एकूण टक्केवारी 60 असेल. ठीक आहे. वर्गात एकूण मुली आपण 100 पकडली. तर मुलींची संख्या किती झाली? 60% झाली आणि मुलांची संख्या किती झाली? 40% झाली. तर शिष्यवृत्ती 50% विद्यार्थ्यांना मिळाली आणि 50% विद्यार्थ्यांना मिळाली नाही. त्यानुसार काय म्हटलंय? वर्गात 40% मुलांनी ही मुलींची संख्या आहे. ही मुली, ही मुले. तर वर्गात 40% मुलांनी शिष्यवृत्ती मिळवली. 40% म्हणजे किती होतं ह्याच्या 40च्या 40% किती होतं? 16. तर राहिलं किती? 34. 34 कुठले असतील? हे 50 पैकी 34 असतील. म्हणजे साधारणतः 60 पैकी 34 मुलींनी शिष्यवृत्ती मिळाली. तर त्याची टक्केवारी आपल्याला काढायला सांगितली. जर आपण 34 60 पैकी जर काढलं टक्केवारी तर हा आपण भाग दिला 340 भागिले 6 जर भाग दिला तर 56.67 उत्तर येतं याचं. नंबर नेक्स्ट. एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेली मार्कांची सरासरी 13 आहे. ठीक आहे. 25 मुलांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 10 आहे म्हटले तिथं आणि मुलींनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 18 आहे. तर म्हटले 25 मुलांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 10 आहे. प्लस काय म्हटले? एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेली सरासरी कसं म्हटलेलं आहे? जर मुलींची संख्या जर आपण x म्हटली तर सरळ सरळ ही मुलींची 18x सरासरी येईल आणि एकूण मुलांची सरासरी 13 प्लस x प्लस 25 त्यांची संख्या होईल. बरोबर 250 प्लस 18x प्लस 13x
प्लस 325. जर आपण हे सॉल्व केलं तर इकडे गेल्यानंतर 5x बरोबर 75 येईल. x बरोबर 15 आलं. तर मुलींची संख्या किती आली? 15 आली. नंबर नेक्स्ट 88. अरुणने एका दिवसात केलेले काम सचिनने एका दिवसात केलेल्या कामाचे अर्धे आहे म्हटले. ठीक आहे. अरुण, सचिन याच्या अर्धे आहे एका दिवसात केलेले काम. तर सचिनने एका दिवसात केलेले काम राहुलने एका दिवसात केलेल्या कामाचे अर्धे आहे. हे राहुल याच्या अर्धे हे काम आहे. काय करायचं? छेदांचा गुणाकार घ्यायचा आणि जिथून गुणिताची सुरुवात आहे तिथं देऊन टाकायचा. 2 गुणिले 2 4 घ्यायचं. याच्या निम्मत 2, याच्या निम्मत 1. ही झाली त्यांची क्षमता. तर काय म्हटले? राहुल एकटा ते काम 14 दिवसात पूर्ण करतो. राहुल किती दिवस काम करणार आहे? 14 दिवस काम करायचं. गुणिले 14 केलं तर एकूण काम 56 आलं. तर तिघं मिळून किती दिवसात काम करतील म्हणाले? एकूण काम किती आहे? एकूण काम 56 आहे. तर तिघं मिळून किती करतील? 4 आणि 2 6 आणि 1 7. तर याचं उत्तर येईल 8 दिवस. 7 56. 8 दिवस उत्तर येईल. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे याचं. नंबर नेक्स्ट. एक दुकानदार 2 मोबाईल फोन प्रत्येकी 36,000 ला विकतो. 2 मोबाईल म्हटले आणि प्रत्येकी म्हणजे किती आलं? 72 असे. एका मोबाईलवर त्याला 20% नफा होतो. 20% म्हणजे किती असतं? 1/5 असतं. तर दुसऱ्या मोबाईलवर 20% म्हणजे किती? 1/5 तोटा झाला. पहिल्यांदा 20% नफा झाला. 5 वर 1 नफा म्हणजे 6/5. 20% तोटा म्हणजे 5 वर 1 तोटा म्हणजे 4/5. अंशांचा गुणाकार उजव्या बाजूला, छेदांचा गुणाकार डाव्या बाजूला. इथं आलं 25, इथं आलं 24. तर विक्री किंमत आपल्याला दिलेली आहे इथं 72,000. 72 असे. हे आले 72. तर 3 पट आहे. याच्या 3 पट किती झालं? 7,500. 7,500 वरून 7,200 झालं तर 300 रुपयाचा तोटा झाला इथं. ओके. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे याचं. बघा नंबर नेक्स्ट 90. 14 ऑगस्ट 1947 ला आठवड्यातील कोणता वार होता? 14 ला 14 लिहिला आपण. ऑगस्टचा कोड 01 आला. प्लस 47. 47च्या 1/4 इथं घेतलं. 11 आलं. प्लस वर्षाचा कोड 01 आलं. भागिले किती केलं? 7 केलं. तर यांची बेरीज 74 भागिले 7 आली. बाकी किती उरली? 4 उरली. 4 बाकी म्हणजे काय? सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार उत्तर येईल याचं. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे. नंबर नेक्स्ट 91. हे सोपं होतं. याची बेरीज 70, या चारींची बेरीज 70, तर ह्या चारींची बेरीज 70 करायला तर 22 मिक्स केलं तर 70 बेरीज येते. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आहे 91चं. नंबर नेक्स्ट. रिंकूच्या घड्याळात सकाळचे 9 वाजले आहेत. ठीक आहे. तास काटा पश्चिमेकडे आहे. पश्चिम. तर मिनिट काटा कोणत्या दिशेला असेल? ऑब्विसली उत्तर दिशेला असेल. इकडे पूर्व, उत्तर दिशेला असेल मिनिट काटा. बघा नंबर नेक्स्ट काय आहे? अशा उदाहरणामध्ये कसं सोडवायचं? जिथं कुठं अँगल आला तर सरळ सरळ 360 घ्यायचा. जर टक्केवारी आली तर नेहमी 100% घ्यायचे आणि मोजत नाही बसायचं. सरळ सरळ सोडून काढायचं उदाहरण. एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न 46,800 आहे. ठीक आहे. 360 डिग्री बरोबर किती दिलंय? 46,800 दिलेलं आहे. तर कपड्यापेक्षा अन्नावरील खर्च कितीने जास्त आहे? हे कपडे, हे अन्न. जर आपण यांची वजाबाकी केली तर ती 68 येते. 68 काढायचं आपल्याला. शून्याला शून्य गेलं.
36ने जर आपण इकडं भागलं, 36 एके 36, 36 दून 10 आलं, 36 त्रिक 108 आलं, 130. 130 पट 68 ची जर आपण 130 पट केली तर 8840 येईल. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे. नंबर नेक्स्ट, एका सांकेतिक भाषेत टिंबटिंब हा शब्द 79 असेल लिहिला जातो, तर त्या भाषेत उत्कर्ष हा शब्द कसा लिहिला जाईल? सरळ सरळ त्यांचे आकडे टाकायचे आणि बेरीज करायची. 21, यू म्हणजे 21, ई म्हणजे 20, ए म्हणजे 11, ए म्हणजे 1, आर म्हणजे 18, एस म्हणजे 19 प्लस बेरीज केली तर त्यांचे 98 येते. तर डायरेक्ट आकडे शब्दांचे आकडे पाठ पाहिजेत. क्वेश्चन सॉल्व्ह करून पाठ होऊन जातात ते. नंबर नेक्स्ट, साखरेच्या किमतीत 20% ची कपात केल्याने खरेदीदारास 160 रुपये किमतीमध्ये 2.5 किलो जास्त साखर मिळू शकते. तर प्रति केजी साखरेची मूळ किंमत विचारलेली आहे. महत्वाचं म्हणजे दर आणि राशी हे नेहमी व्यस्त प्रमाणात असतात, लक्षात ठेवा. दर आणि राशी हे नेहमी व्यस्त प्रमाणात असतात. जर दर वाढला तर राशी कमी भेटणार, जर राशी वाढली तर दर कमी झालेला असेल, असं आहे. साखरेची किंमत 20% ने कपात केली म्हणजे दर किती, अगोदर किती 20% म्हणजे काय असतं, 1/5 असतं. अगोदर 5 होता, नंतर 4 झाला. तर राशी किती होणार, व्यस्त प्रमाण इकडे येणार, इकडे जाणार, 4 5 होणार. तर काय म्हटलं, ह्याच्यामध्ये फरक कितीचा दिलाय राशीमध्ये, एक भाग बरोबर 2.5 kg दिलेला आहे. त्यानुसार 4 भाग बरोबर किती आलं, 10 kg आलं. किती, 160, 160 मध्ये 10 रुपयाने केजी दराने किती भेटल, 16 kg मूळ किंमत होईल. त्यानुसार ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आहे याचं. 96 बघा. या पेपर मधील हा पण एकदम टफ क्वेश्चन होता. बऱ्यापैकी स्किप केला तर ठीक होतं. त्यात उभी आणि आडवी बेरीज 76 आली पाहिजे. अशी आणि अशी बेरीज जेव्हा करतो आपण 76 आली पाहिजे. याचं ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे. वेळखाऊ क्वेश्चन आहे खूप. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? वाय. वायचा पार्टनर कोण असतो? बी असतो. बीचा अंक कोण, 2 असतो. 2चा वर्ग 4. फी. फीचा पार्टनर कोण असतो? ई असतो. ईचा क्रमांक काय, 5. 5चा वर्ग काय, 25. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे. नंबर नेक्स्ट, एका वर्गात तुम्हाला अगोदर माहिती पाहिजे, एकूण विद्यार्थ्यांची संख्या काढताना त्या विद्यार्थ्याचा लेफ्ट माहित असेल, राईट माहित असेल, तर आपण -1 केलं तर एकूण विद्यार्थ्यांची संख्या येते. त्यानुसार हा झाला लेफ्ट, हा झाला राईट. एका वर्गात n हा 5व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. यस हा शेवटून 8व्या क्रमांकावर आहे. लेफ्ट कडून, शेवटून म्हटलं का लेफ्ट कडून घ्यायचा. 8व्या क्रमांकावर कोण आहे, यस. तो कोण आहे, शेवटून, म्हणजे 8 लेफ्ट झाला हा. यन काय झाला, 5व्या क्रमांकावर आहे, म्हणजे फोडून घ्यायचं त्याला. 5 राईट. तर टी हा यन नंतर 6वा आहे म्हटले. टी हा, टी इथं आला, 6 राईट झाला त्याचा. 5 राईट आणि 6 राईट, तर किती झाला, 11 राईट झाला. 8 लेफ्ट पासून पुढे 6 लेफ्ट, म्हणजे याचा नंबर किती झाला, टीचा इकडून 14 लेफ्ट झाला. 11 राईट प्लस 14 लेफ्ट मायनस 1 केलं तर 25 वजा 1 उत्तर येतं 24. लेफ्ट काय, राईट काय, हे आपण एका व्हिडिओमध्ये बघून घेऊया. लेफ्ट कसा घ्यायचा, राईट कसा घ्यायचा. लेफ्ट प्लस राईट मायनस 1 केलं तर 24 उत्तर येतं. ऑप्शन क्रमांक 2. एका पेटीत काही आंबे आहेत.
12 मुलांना प्रत्येकी सारखे आंबे वाटले तर 8 आंबे उरतात. तर तेवढेच आंबे 14 मुलांना वाटले तर 10 आंबे उरतात. एलसीएम लसावीचं गणित होतं हे. 12 आंबे वाटले तर 8 आंबे उरतात. 14 आंबे वाटले तर 10 आंबे उरतात. 12 आणि 14चा लसावी जर काढला तर 84 येतो. 84 12 सत्ती 84 अलीकडचा भाग दिला आपण 12 संग 72 दिला तर 8 आंबे उरतात. 14 संग 84 जर आपण अलीकडचा एक भाग दिला 14 पाचे 70 तर 10 आंबे उरतात. त्यानुसार 84 ला 4 कमी म्हणजे 80. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे. नंबर नेक्स्ट. यम आणि यन हे दोघे भाऊ आहेत. ठीक आहे. यम मेल, यन मेल. क्यू आणि आर बहिणी आहेत. ठीक आहे. यमचा मुलगा आरचा भाऊ आहे. ठीक आहे. यमचा मुलगा समथिंग कोणतरी आहे. यमचा मुलगा हा आरचा भाऊ आहे म्हटले. आरचा आपल्याला क्यू ही आरची बहीण आहे म्हटलं इथं. त्यानुसार इथं फिमेल आलं. क्यू आणि आर ह्या बहिणी आहेत. त्यानुसार फिमेल आलं. तर काय विचारलं याच्यामध्ये? यनचे क्यूशी नाते काय? तर यन हा क्यूचा कोण आहे विचारले. तर वडिलांचा भाऊ आहे. क्यूच्या वडिलांचा हा भाऊ असल्यामुळे काका येईल उत्तर याचं. ओके. अशा प्रकारे आपण हा पेपर बघून घेतला. याचा आपण एक व्हिडिओ टाकूया लेफ्ट आणि राईट कसा घ्यायचा. हे सोपं होतं. हा एकदम लेंदी क्वेश्चन होता. हा वेळ खाऊ क्वेश्चन होता. स्किप केला तर ठीक होतं. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर दिलेलं आहे याचं. दर आणि राशी नेहमी व्यस्त प्रमाणात असतात. हे सोपा होता. सरळ सरळ आकडे द्यायचे. आकड्यांचे नंबर एबीसीडीचे नंबर पाठ पाहिजेत. लिहित बसायचं नाही पेपरमध्ये. हा सोपा होता. जर अँगल आला तर सरळ सरळ 360 घ्यायचा. टक्केवारी आली तर सरळ सरळ 100% घ्यायची आणि सोडवायचं. हे बेरीज 70 येते. 70 सगळ्यांची बेरीज येते. ह्याच्यावर एक आपण 90 क्वेश्चन जो कॅलेंडरचा क्वेश्चन आहे. काही जणांना ह्यातलं कळालं नसेल आकडे कसे घेतलेत काय. ह्याचा एक आपण व्हिडिओ टाकू YouTubeला. सरासरी. हे सरासरी मिक्सर आणि ॲलिगेशनचा वापर करून पण सोडवता येत होतं हे गणित. 2 मेथडने सोडवता येते. हा एक चॅलेंजिंग क्वेश्चन होता त्यावेळेस तिथे. 56.67 उत्तर आहे याचं. इथं मी जेव्हा पेपर दिला होता तो मी चुकलो होतो हा क्वेश्चन. इथं वार्षिक म्हटलंय आणि इथं मासिक म्हटलंय. इथं ट्रॅप होता मोठा. 30, 60, 90 अँगलच्या पुढे 1, √3, 2 पाठ करून घ्यायचं. सरळ सरळ दिलं होतं √3 ला 7 पट दिलं होतं. 7 √3 तर 1 ला किती येणार? 7 येणार. 7 मीटर उत्तर होतं याचं. सोपा होता हा. हा पेरिमीटर काढायचा होता. तर ही बाजू काढणं त्याला जमलं. या 5 वरून इथं 2 गेल्यानंतर हे 3 उरलं. त्यामुळे हे पूर्ण सगळं 3, 7 आणि 3 10 झालं. त्यामुळे ही बाजू 10 झाली. त्यानुसार हे निघत होतं. हा एक क्वेश्चन बाय ऑप्शन जायचा होता. आपल्याला माहिती आहे वेळ आणि वेगाचं गुणोत्तर वेळ आणि वेग घेतलं तर बरोबर डिस्टन्स भेटते. अंतर बरोबर काय असतं? वेळ, वेग. अगोदरचा वेळ आणि वेग आहे, नंतर बदललेला वेळ आणि वेग घेतलं. त्यानुसार ऑप्शन क्रमांक 1 फॉलो करतोय 40. हे एक माहित होतं व्हॉल्यूम ऑफ स्फिअर माहिती पाहिजे आणि व्हॉल्यूम ऑफ क्यूब माहिती पाहिजे. त्याच्यानुसार काय गोष्टी कट होतात. व्हॉल्यूम ऑफ स्फिअर जास्त असेल, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर त्याला भाग जाईल. जो भाग असेल n नंबर ऑफ सिलेंडर तयार झालेले असणार त्यानुसार. याची जर पीडीएफ पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी टाकलेली आहे. बघून घ्या. तर आपण गट 2024 चा पेपर बघितला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण गट